बघा, शेवटच्या तासाला आपण पेपर फर्स्ट मधला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर बघत होतो. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला कोणकोणते पॉइंट्स आपण बघितलेत आणि या तासाला आपल्याला कुठले पॉइंट बघायचा आहे, त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. बस सगळ्यांना स्क्रीन दिसते? ठीक आहे. बघा, शेवट तासाला मी जसं म्हणलं तसं त्या पद्धतीने आपण सुरुवातीला व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय. पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचते एका ठराविक बलानं. अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ विथ द फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. त्यानंतर आपण केपलर्स लॉज ऑफ मोशन बघितले होते. 3 लॉज आहेत, अतिशय महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. आणखी एकदा मी सांगतो, केपलरनं प्लॅनेटच्या मोशन बाबत म्हणजे प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत ते 3 लॉ सांगितले. त्यातला पहिला जो लॉ आहे तो म्हणजे प्लॅनेट रिव्हॉल्व्स इन अ ऑर्बिट दॅट ऑर्बिट इज अ इलिप्स विथ सन ॲट वन फोसाय. म्हणजे सुरुवातीला आपण सांगत होतो की प्लॅनेटचं जे काही कक्षा असते, फिरण्याची कक्षा, ती सर्क्युलर नसून त्यांनी इलिप्टिकल आहे असं सांगितलं. दुसरा जो लॉ आहे, द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट टू द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. आणि तिसरा जो लॉ होता तो म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनच्या बाबतीत होता. The square of period of revolution of planet is directly proportional to the cube of the mean distance of planet to the sun. म्हणजे तिन्ही लॉ त्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. इथून पुढं किंवा कायम आपण जर सायन्स शिकत असेल तर हा लॉ आपल्याला माहित असला पाहिजे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर आता तुम्हाला प्रत्यक्ष मी हे एक्सप्लेनेशन सांगण्या अगोदर इथं जी काय आकृती दिली आहे ती आकृती समजावून सांगतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑब्जेक्ट दिसत आहेत, बरोबर आहे. एक निळ्या रंगामध्ये आणि ग्रे कलर मध्ये ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला, की हे 2 ऑब्जेक्ट आहेत. हे 2 ऑब्जेक्ट की ज्या पहिल्या ऑब्जेक्टचं मास काय आहे, M1 आहे, आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास काय आहे, M2 आहे. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मधलं अंतर हे किती आहे सांगा, R. हे दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत त्यामधलं डिस्टन्स R इज द डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. त्यानंतर दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांकडे खेचण्यासाठी फोर्स ऍक्ट करतात. म्हणजे समजा M1 हा ऑब्जेक्ट आहे, तर तो म्हणजे M1 मास असणारा ऑब्जेक्ट त्याला आपण समजा A म्हणूया, आणि M2 मास असणारा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण B म्हणूया. तर A ऑब्जेक्ट B या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट करत असतो आणि बी ऑब्जेक्ट ए या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट करत असतो. म्हणून त्या फोर्सची डायरेक्शन कशी दाखवले बा, म्हणजे M1 मास असणारा ऑब्जेक्ट F1 इतकं फोर्स M2 मास असणारा ऑब्जेक्टवर ऍक्ट करतो, आणि M2 मास असणारा ऑब्जेक्ट F2 इतकं फोर्स M1 मास असणारा ऑब्जेक्ट वरती ऍक्ट करतो. तर काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे विश्वातली प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते. मग तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा प्रश्न पडला असेल, सर आपण सुद्धा सगळीकडे फिरतोय, आपल्या शेजारी सुद्धा बऱ्याचशा वस्तू आहेत किंवा 2 व्यक्ती आहेत, तर त्या 2 व्यक्तींमध्ये सुद्धा एकमेकांकडे खेचण्यासाठी किंवा दोन्ही व्यक्ती एकमेकांना स्वतःकडे खेचत असतात का? तर अगदी बरोबर आहे, परंतु त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवत नाही का, ते सुद्धा तुम्हाला सांगतो नंतर. परंतु न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय बा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. हे वाक्य महत्वाचं आहे बा. पहिल्यांदा इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे विश्वातली प्रत्येक वस्तू अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट प्रत्येक दुसऱ्या वस्तूला विथ अ डेफिनेट फोर्स एका ठराविक बलाने खेचण्याचा प्रयत्न करत असतं. तर ते बल बघा, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, समचलनात. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स. म्हणजे ह्या 2 ऑब्जेक्टचं आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन नंतर बघूया. प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शन आणि व्यस्त चलनात अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. बघा, स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. म्हणजे इथे 2 आपण ऑब्जेक्ट घेतले, म्हणजे हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतात एका ठराविक बलानं, की जे बल बघा इथं आपण दोन्ही विचारात घेतले तर F1 तर असेल किंवा F2 असेल, म्हणून F1 इज इक्वल टू F2. हे कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समचलन. म्हणजेच काय, इथं आपण बघा, इथं बघा खाली वाटल्यास F हा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाशी, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे त्या दोन्हींच्या वस्तुमानांचा गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, मग गुणाकार काय येतो, M1 M2 येतो, बरोबर आहे. गुणाकार काय येणार,
M1 M2 प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि पुढचं काय बा, and is inversely proportional to the square of the distance between them. And is inversely proportional to the square of distance between them. आता यातलं अंतर काय सांगा मग, दोन ऑब्जेक्ट मधलं अंतर r आहे आणि त्याचं स्क्वेअर म्हणजे काय, तिथं आता r म्हणले परंतु आपण आपल्या पुस्तकात d घेतलेलं आहे. r आणि d दोन्ही सारखंच आहे, तर इथं d घेतले आपण. म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे दोन कुठलेही ऑब्जेक्ट घेतले विश्वातले तर ते प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात एका ठराविक बलानं. ते बल कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर त्या दोन जे ऑब्जेक्ट असतात त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, म्हणजे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाचं, त्यांच्यामधलं अंतराच्या वर्गाशी, म्हणून डी स्क्वेअर आहे. तर म्हणाल तुम्ही आर आहे परंतु पुस्तकात आपल्या डी आहे म्हणून डी स्क्वेअर घेतलेले आहे. त्यानंतर आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन, आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कडे वळूया. तुम्हाला बा स्टेटमेंट समजलं असेल, अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस of the two objects and inversely proportional to the square of distance between them. म्हणून F directly proportional to M1 M2 divided by D square. कारण अंतराचा वर्ग हा व्यस्तानुपात आहे आणि वस्तुमानाचा गुणाकार हा समचलनात आहे. म्हणून आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं की नेहमी इक्वल टू साइन येतं, गणितात आपल्याला माहित आहे. म्हणून F इज इक्वल टू आलं आणि M1 M2 आपण D स्क्वेअर. कारण ज्यावेळी आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढतो त्यावेळी तुम्हाला जी हे अक्षर दिसते. आता हे जी हे अक्षर का, कारण ज्यावेळी प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून इक्वल टू साइन घेतो त्यावेळी कॉन्स्टंट येत असतो. तसं इथं सुद्धा कॉन्स्टंट आलाय. जी हा काय सांगा, कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट सुद्धा महत्वाचा आहे. काय आहे तो, हिअर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड एज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला काय म्हणले, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजेच हा जी जो मिळालेला आहे म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून जो आपण कॉन्स्टंट इथं मिळालेला आहे इक्वल टू साइन घेतल्यानंतर, त्या जी ला काय म्हणलं जातं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. की त्याची व्हॅल्यू सेम असते, कॉन्स्टंट असते नेहमी. बघा हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सुद्धा तुम्हाला समजलं का आणखी एकदा. F प्रोपोर्शनल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणून वस्तुमानांचा गुणाकार आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे अंतराचा वर्गाशी व्यस्तानुपाती. आकृतीवरनं आणखी एकदा सांगतो, M1 M2 हे दोन ऑब्जेक्ट आहेत की ज्याचे मासेस आहेत आणि F1 म्हणजे त्याच्या हा ऑब्जेक्ट ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट करतो आणि F2 म्हणजे हा ऑब्जेक्ट ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट करतो. आणि तो जो फोर्स आहे तो नेहमी प्रोडक्ट ऑफ मासेस ह्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ह्याच्याशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल येतो. त्यामुळे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर जी हा कॉन्स्टंट मिळाला म्हणून F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. बरोबर. ह्याच्यामध्ये जी हा काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता ह्याचे युनिट्स बघूया आपण. F चं युनिट काय आहे, इन SI युनिट्स द युनिट ऑफ G आपण मिळूया. F चं युनिट सुद्धा आपल्याला काढता येईल. F काय येणार बघा, M1 M2 मासेस कशात मोजतात, ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये, आणि अंतर कशात मोजतात, सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये. मग आपल्याला जी चे युनिट काढायचे आहेत. आता पहिल्यांदा जी चे एक्सप्रेशन कसं येईल सांगा. आता F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर आहे, परंतु तुम्हाला जी काढायचं असेल तर कसं मिळणार, जी आहे असं ठेवायचा, F इथं आहे, D स्क्वेअर काय होणार, इकडच्या बाजूला येणार म्हणजे FD स्क्वेअर येईल आणि M1 M2 छेदात येईल. बरोबर आहे. म्हणून इन SI युनिट्स द युनिट ऑफ G इज, युनिट कसं आलं बा, M स्क्वेअर इंटू किलोग्राम मायनस 2. का बघा, सॉरी, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम मायनस 2. आता न्यूटन हे कशाचं युनिट आहे, फोर्सचं. बघा लक्षात येते का तुम्हाला, इथं F इज जी ची व्हॅल्यू काढायची. आपण इथं F मिळवलंय परंतु जी ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे डी स्क्वेअर इकडे येणार आणि M1 M2 छेदात येणार. मग आता F चं युनिट आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वरूनच सांगतो. F चं युनिट काय येणार, न्यूटन. F फोर्सचं युनिट न्यूटन आहे आणि हे डी स्क्वेअर इकडे गेले, डी म्हणजेच काय, अंतर आहे, म्हणून मीटर स्क्वेअर येणार. आणि M1 M2 हे काय आहेत सांगा, मासेस आहेत की जे किलोग्राम मध्ये सांगतो आपण. ते छेदात आले की काय होणार, किलोग्राम स्क्वेअर होणार. परंतु हे छेदात आलेले किलोग्राम स्क्वेअर परत त्यांनी वरती घेतले त्यामुळे घातांक काय झाला, -2 झाला बघ. म्हणून त्याचं युनिट काय आहे, युनिट महत्वाचं आहे, परीक्षेत विचारलं जातो बा MCQ मध्ये. इन SI युनिट्स द युनिट ऑफ G ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट न्यूटन. इथं आता मी पूर्ण शब्दात लिहिले, फक्त N लिहिलं तरी चालतं. न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम -2. किलोग्राम -2 का आले, छेदात होतं ते किलोग्राम स्क्वेअर परंतु वरती गेले की -2.
त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ जी वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश इन एसआय युनिट. द व्हॅल्यू इज, ही व्हॅल्यू सुद्धा महत्वाची आहे. जी हा जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू कायम फिक्स असते. किती आहे बा ती? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम मायनस 2. म्हणजे जी ची व्हॅल्यू कशी काढली जाते? वस्तुमान दोन्हींची माहित असली पाहिजे. त्यानंतर डी अंतर माहित पाहिजे आणि त्याच्यावरती ऍक्ट असणारा फोर्स जो आहे तो फोर्स माहित झाला की जी ची व्हॅल्यू निघते. मग ही जी ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे, तर त्याची व्हॅल्यू किती आहे? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम मायनस 2. बरोबर. तुम्हाला हेच समजा न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर लिहिलं असतं तर बरोबर आहे. बरोबर का? छेदात आपण लिहिलं तर ते घातांक 2च असणार, परंतु छेद काढून त्यांनी घातांक वरती नेल्यामुळे किलोग्राम मायनस 2. म्हणजे एमसीक्यू मध्ये तुम्हाला फसवण्यासाठी छेदात दिलेलं असतं, परंतु आपल्याला लक्षात असतं, आपण पाठ केलेलं असतं -2. तर छेदात किलोग्राम स्क्वेअर असेल तर ते सुद्धा उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अतिशय महत्वाचा तुम्हाला समजलाय. स्टेटमेंट लक्षात ठेवा, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लक्षात ठेवा. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी याने डिनोट करतात आणि त्याची व्हॅल्यू आणि त्याचे युनिट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा पॉईंट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता सगळ्यात महत्वाचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पाठीमागच्या तासाला आपण युनिफॉर्म मोशन बघितलं. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल आणि तो इक्वल इंटरव्हल्स मध्ये, इक्वल टाइम इंटरव्हल्स मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल. म्हणजे समजा एक वाहन आहे, ते वाहन सुरुवातीपासून 5 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर स्पीडने जाते. बरोबर. पुढच्या 5 मिनिटांमध्ये परत 20 किलोमीटर स्पीडनं, पुढच्या 5 मिनिटांमध्ये परत 30 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक 5-5 मिनिटाला त्याचा जो काय वेग आहे तो किती किलोमीटर पर हवरनं वाढतोय? 10 किलोमीटर पर हवरनं. म्हणजे इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये तो इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय. 10-10 किलोमीटर अंतरच बरोबर कव्हर करतो. ह्याचा अर्थ तो ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म मोशन मध्ये. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आता सर्क्युलर मोशन कुठं असते त्याचं उदाहरण काय सांगतो आपण? सर्क्युलर मोशनचं प्लॅनेट सनच्या भोवती रिव्हॉल्व होतो. बरोबर आहे. म्हणजे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. तर ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना त्यांची मोशन कशी असते? सर्क्युलर मोशन असते. किंवा गोफण आपण घेतलं तर गोफणाचं उदाहरण, गोफणामध्ये सुद्धा काय सर्क्युलर मोशन आहे. मग ज्यावेळी सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट असतो, तिथं सुद्धा सर्क्युलर मोशन असताना जर तो ऑब्जेक्ट इक्वल इंटरव्हल्स मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. म्हणजे फक्त सरळ मोशनच्या ऐवजी सर्क्युलर मोशन मध्ये जर त्याचा वेग हा प्रत्येक वेळी प्रत्येक टाइम इंटरव्हल्स मध्ये सेम असेल तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. आणि हे कशामुळे शक्य आहे? तर सेंट्रिपिटल फोर्समुळे, जे आपण सुरुवातीला बघितले बा, अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स. कारण प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती परिभ्रमण करतो. मग तो ग्रह परिभ्रमण करताना त्याची कक्षा का सोडून जात नाही? कारण त्याच्यावरती, त्या ऑब्जेक्टवरती किंवा त्या ग्रहावरती एक ठराविक फोर्स ऍक्ट होतो की जो सेंटर डिरेक्टेड आहे, म्हणजे केंद्राकडे आकर्षला जातो, केंद्राकडे डिरेक्ट झालेला फोर्स आहे की जो त्याला बाहेर टाकला जात नाही. कारण आपण बघितलं होतं, गोफण फिरवतो तर गोफण फिरवत असताना वर्तुळाकार फिरवतो, परंतु त्यातनं दगड जो सुटणार असतो तो त्या सर्क्युलर ऑर्बिटला टँजंट जातो. किंवा मी मडगार्ड मधलं सांगितलं होतं बा, ज्यावेळी चाकामध्ये चिखल अडकतो त्यावेळी चिखल काढताना आपण चाक ज्यावेळी फिरवतो तो चिखल कसा जातो? तर चाक जसं फिरतं त्याला टँजंट, स्पर्शिका कशा असते त्या पद्धतीनं. मग इथं सुद्धा प्लॅनेट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतायत तर प्रत्येक पॉइंटला टँजंट दिशेमध्ये तो ग्रह गेला पाहिजे. तसं जात नाही का? कारण त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतं. म्हणून ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सेंट्रिपिटल फोर्समुळे शक्य आहे. तेच दिले बघा इथं. कन्सिडर एन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. We have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon a force directed towards the center of the circle. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये प्लॅनेट फिरतोय, परंतु ही सर्क्युलर मोशन मध्ये फिरणारा प्लॅनेट जो आहे त्याची सर्क्युलर मोशन ही कशामुळे शक्य आहे? बा, वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स. तो फोर्स कुठला? सेंट्रिपिटल फोर्स आहे, डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे थोडक्यात सेंट्रिपिटल फोर्समुळे सर्क्युलर मोशन प्लॅनेटची पॉसिबल आहे, हे एवढं लक्षात ठेवा. दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. इफ m is the mass of the object and v is its speed and r is the radius of circle, then it can be shown this force is equal to. मग सेंट्रिपिटल फोर्सचे मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय बा? F is equal to, F म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स आहे, is equal to mv स्क्वेअर अपॉन r. m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट किंवा प्लॅनेट असेल, v म्हणजे त्याची व्हेलॉसिटी असेल आणि r म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल आहे, म्हणजे त्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस आहे. हे सेंट्रिपिटल फोर्सचं एक्सप्रेशन आहे. F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, लक्षात ठेवा. त्यानंतर
आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला 9वी मध्ये आपण शिकलोय, व्हेलॉसिटी आणि स्पीड. स्पीड म्हणजे आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन म्हणतो. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स अपॉन टाइम. एवढ्या वेळात एवढं अंतर. म्हणजे त्याच्यावरून आपण स्पीड ठरवतो. म्हणून स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. म्हणजेच व्हेलॉसिटी तसंच डिस्टन्स अपॉन टाइम टी. मग आता इथं डिस्टन्स म्हणजे सर्क्युलर पाथ आहे. म्हणजे वर्तुळाचा परिघ आहे. म्हणून व्ही इज इक्वल टू वर्तुळाकार अंतर म्हणजे त्याला परिघ म्हणतो आपण आणि टाइम टी आहे. त्यामुळे व्ही इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी, कॉमा एफ इज इक्वल टू, आता ह्याचं व्ही ची व्हॅल्यू इथं घातले बा, म्हणजे एम आहे असं, आणि व्ही स्क्वेअर म्हणजे काय येणार 2चा वर्ग 4, त्यानंतर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर, बरोबर. आणि त्या पद्धतीने परत खाली टी स्क्वेअर आहे असं, आणि पुढचं काय सांगा, आर स्क्वेअर जे आहे, म्हणजे इथं आपल्याला आर दिसलं होतं बा, तर आर स्क्वेअर आहे. तर आर स्क्वेअरला काय केलं इथं परत आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर केले बा. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. तिसरा लॉ आपण बघितलाय की ज्याच्यामध्ये आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे. तिथं आणखी एकदा काय केले बा, फक्त व्ही इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी ही किंमत ह्या फॉर्म्युल्यामध्ये घातलेली आहे. म्हणून एफ इज इक्वल टू व्ही ची किंमत एम आहे तसं घेतला, 4 पाय स्क्वेअर, त्यानंतर आर स्क्वेअर आहे तसं, आणि खालचा एक आर जो आहे तो आर आहे असा, बरोबर. आणि परत जे काही टी होता, फी मधला टी, त्याच्यासोबत स्क्वेअर केला की टी स्क्वेअर येतो. आता इथं फक्त काय केलंय, वरच्या अंशाला आणि छेदाला आर आर न गुणले, त्यामुळे आर स्क्वेअरचा आर क्यूब झाला आणि खाली आरचा आर स्क्वेअर झाला. हे आपल्या सोयीसाठी घेतले, कारण आपल्याला आर क्यूब आणि आर क्यूब आपण टी स्क्वेअर मिळवायचा होता, कारण केपलर्सला थर्ड जो आहे ते आपल्याला मिळवण्यासाठी. म्हणून एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. का, कारण कॉन्स्टंट आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब कॉन्स्टंट आहे, आणि इथं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, म्हणून 1 अपॉन के आला. Thus Newton's concluded that centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जे आहे ते सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा दोन ऑब्जेक्ट मधलं जे काय अंतर आहे त्या अंतरावरती अवलंबून आहे, बरोबर. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे हे आर महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मधलं सेंट्रिपिटल फोर्स काढण्यासाठी सुद्धा आर महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स आपण बघितलं.